वाले बसले सगळे बाजूला सरकत होते, इकडे खाली बसण्यात मागे जा, फक्त स्पीकरवाला थांबत येतात सर पाहिजे तिथे कोण थांबत नाही, ते फक्त 2 जण थांबतील. जग झोडी ना इको बास टर्बल फिरबल सगळं काढून टाकायचं, इको बंद करा आणि बॉक्सला आवाज ह्या दोन्ही. इको भारीतलं काहीच वापरायचं नाही, बाबा स्वतः सिस्टीम साधी, फक्त आवाज, काहीच वापरायचं नाही बाबा. तुम्ही खाली बसले तरी चालतील आणि घरी गेले तरी चालतील. जग झोडी नाव ठेवले लाडी, पाल मांडले वेसी पासी, आला गेला भोगी तो मनसी. अजून इको चालू नाही लागत अडका रुका, काम लुटा भुकाचे भुका, एका जनार्दने जोडी तयाची मीन संगत सोडी. पाल मांडले वेसी पासी, आला गेला भोगी तो मनसी. पांडुरंगा नमन 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 हे पांडुरंगा करो प्रथम. नमन पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम दुसरे संता. जग झोडी नाव ठेवले लाडी, पाल मांडले वेशीपाशी, आला गेला भोगी तो मनसी. नाही ताडका रुका काम लुटा भुका, एका जनार्दनी जोडी तयाची मीन संगत सोडी. पाल मांडले वेशीपाशी, आला गेला भोगी तो मनसी. विठाला विठाला सर्व जशेत निवडलेला अभंग कोणाचा अभंगाचा शेवटच्या घडून कल्पना. वारकरी संप्रदायाचा पाया नामदेव आहे, वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खान एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे, ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही, कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. शब्द सोडायचा नाही आता. ज्ञान देव शब्दाला सुरुवात करायची आहे. ज्ञान देव, देव ज्ञान.
12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, ओवे क्लिअर आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. याचे 3 शब्द आहेत. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. उलट फिरा. रियाजाशिवाय पखवाद नाही, प्रॅक्टिस शिवाय गायन नाही, अभ्यासाशिवाय कीर्तन नाही, व्यायामाशिवाय पैलवानकी नाही, लिनतेशिवाय व्यापार नाही आणि नियंतेशिवाय व्यापार नाही आणि नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही आणि कष्टाशिवाय 2 टाइम अन्न नाही. ज्याला कष्ट करायचं नाही त्यांनी जगण्यातही मजा नाही आणि जगून दुसऱ्याला त्रास देण्यातही काही अर्थ नाही. तुम्हाला जर बापाची पेंट फुकाटच खायचं आहे तर मग जगण्याला मजा नाही. पखवाद्यानं रियाज केला पाहिजे, गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे, कीर्तनकारानं अर्धा तास का होईना पुस्तक उचकलत पाहिजे. तुमच्या बापाची पेंट नाही. पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, नोकरीवाल्यानं पगारावरच भागवलं पाहिजे. तू पगाराला हातच लावित नाही, वरच्या वर स्लॅब टाकीतो आणि ईडी पोरं पैदा करून गावाचं वाटोळं करीतो. चला परत ओवी फिरवायची, फक्त ओवीला टच लावून देतो म्हणजे सुरुवात करायला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. ओवी क्लिअर करा बरं का. दुसरी ओवी त्याच्यातच ऐका. ज्ञान हे संतांची सेवा केल्याशिवाय येऊ शकत नाही. ट्रेडमार्क आहे तिथं. 4था अध्याय. तनु मनु जीवे शरणाशी लागावे, दास्य करावे सकल. बस 12वा अध्याय म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण 4था अध्याय म्हणतो ज्ञान तुम्हाला संतांच्या सेवेशिवाय येऊ शकत नाही. आता तुम्हाला एक श्रीमंत व्हायचा तोडगा सांगतो. हे भात लावा आणि कामं करा, हे कामच करायचं नाही. आज कीर्तन संपले, तोडगा करायचा, एकदम सोपा तोडगा आहे. 10 मिनिटात माणसाचं घर नोटानं भरत. आणि तोडगा जर कुणाला वाचायचा असला तर अध्याय नंबर 17 ओवी नंबर 23 मध्ये तोडगा आहे. हातावर नंबर लिहून घ्यायचा आणि घरी गेल्या उचकायचा. अध्याय नंबर 17 ओवी तोडगा इतका सोपा आहे. तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तो मणी सियाच्या नाकातल्या केसात ओवायचा. बस नोटात नोटा. मी म्हणतो प्रयोग करायला हरकत काय. आता उलटी ऐका बरं का ओवी. यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा मणी काढाल, तो सियाच्या नाकातल्या केसात ओवाल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही. पुन्हा ऐका ओव्या 2 आता. यदा कदाचित ससाला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित वांझेला मुलगा होईल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडूच शकत नाही. आता 3 ओव्या क्लिअर करायच्या आणि अभंगात घुसायचं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. ज्ञान तुम्हाला संतांशिवाय येऊ शकत नाही. पुढे सांगू, संत हे तुम्हाला पुण्याशिवाय भेटू शकत नाही. बौद्ध संस्कृताचे गवळे मोबाईल बंद कर दे. मोबाईल बंद कर.